में ग्रामीण महिलाओं के हुनर को पहचान दिलाने और उन्हें आत्मनिर्भर बनाने की दिशा में एक खास पहल शुरू हुई है। सरस एवं बिक्री महोत्सव 2026 के जरिए महिलाओं को न सिर्फ मंच मिला है बल्कि उनके उत्पादों को बाजार भी मिल रहा है। गोंदिया शहर में 3 दिवसीय सरस एवं बिक्री महोत्सव 2026 का भव्य शुभारंभ किया गया। इस महोत्सव का उद्घाटन जिला परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरुगनाथम, उमेद विभाग की परियोजना संचालक प्रमिला जाखलेकर और पंचायत समिति सभापति मुनीश राहंगड़ाले के हाथों हुआ। इस महोत्सव में नागपुर विभाग के 6 जिलों से आए 75 से अधिक स्वयं सहायता समूहों ने अपने अपने स्टॉल लगाए हैं, जहां ग्रामीण महिलाओं द्वारा बनाए गए उत्पाद आकर्षण का केंद्र बने हुए हैं। ग्रामीण महिलाओं को रोजगार के अवसर पर उपलब्ध कराने और उनके उत्पादों को उचित बाजार दिलाने के उद्देश्य से उमेद विभाग द्वारा इस महोत्सव का आयोजन किया गया। 29 से 31 मार्च तक गोंदिया के प्रीतम लॉन में आयोजित ये प्रदर्शनी सुबह 10 बजे से रात 10 बजे तक आम लोगों के लिए खुली रहेगी। यह हस्तशिल्प, घरेलू उपयोग की वस्तुएं, मसाले, अचार, पापड़ और जैविक अनाज एक ही छत के नीचे उपलब्ध है। साथ ही विदर्भ के पारंपरिक व्यंजनों का स्वाद लेने के लिए भी खानपान की विशेष व्यवस्था भी की गई है। हर शाम सांस्कृतिक कार्यक्रम के जरिए स्थानीय कलाकारों और महिलाओं की प्रतिभा को भी मंच मिल रहा है। निश्चितच या कार्यक्रमाचा एक आनंद आहे। सरस आणि पलासच्या माध्यमातून हा एक विभागीय कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि गोंदिया जिल्ह्याला हे प्रथमच या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे आणि जिल्ह्याच्या माध्यमातून आमच्या प्रकल्प संचालक जाखलेकर मॅडम हे चांगल्या पद्धतीचे नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। 6 जिल्ह्यामधून जवळपास या ठिकाणी 75 प्रकारचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि निश्चितपणे याचा फायदा आपल्या जिल्ह्यातील महिलांना होईल। आपल्या ग्रामीण भागातील महिला 3 दिवस या ठिकाणी भेटी देऊन एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम या ठिकाणी राबवणार आहोत आणि महिलांचा एक आर्थिक विकास झाला पाहिजे हा एक शासनाचा उद्देश आहे। हा उद्देश ठेवून अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन आहे। याचा एक प्रचार प्रसार सुद्धा आपल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीने करण्यात आलेला आहे। याचा फायदा आमच्या महिलांना होईल असा एक आत्मविश्वास मला वाटतोय। पूर्ण विभागाच्या वतीने जे महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला विक्री आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जे प्रदर्शन आयोजित केले जाते ते यावर्षी ते प्रदर्शन आहे ते आपल्या नागपूर विभागाचं गोंदिया जिल्ह्यामध्ये आयोजित केलेलं आहे। सदर प्रदर्शनामध्ये गडचिरोली, त्याचबरोबर चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा या जिल्ह्यातून वेगवेगळ्या ज्या काही वस्तू आपल्या महिला भगिनींनी बनवलेल्या आहेत त्याचं प्रदर्शन आणि विक्री आपण गोंदियामधलं जे प्रीतम लॉन आहे तिथं 29, 30 आणि 31 या 3 दिवसामध्ये आयोजित केलेलं आहे। माझी सर्वांना आवाहन आणि विनंती आहे की आमच्या महिला भगिनींनी उत्पादित केलेल्या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी आणि त्या वस्तूंची खरेदी करावी, म्हणजे त्या भगिनींची जास्तीत जास्त विक्री होऊन त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळेल, पण त्यांचा उत्साह वाढेल आणि एक प्रकारे त्यांच्यामध्ये मार्केटिंग झाल्यामुळं त्यांचा एक आत्मविश्वास त्या महिलांमध्ये जागृत होईल। धन्यवाद। आता आपल्या जिल्ह्यामध्ये विभागीय स्तरावर सरावरचा पलास कार्यक्रम मेळावा 3 दिवसीय विक्री प्रदर्शन गोंदियामध्ये चालू आहे। याच्यामध्ये सगळ्या जिल्ह्यातून आपल्याकडे वेगवेगळे 75 महिला बचत गटांनी त्यांनी बनवलेल्या वस्तू इकडे विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये सर्व गोंदियाकरांना आमचं आवाहन आहे की याच्यामध्ये गोंदियामध्ये येऊन नक्की तुम्ही सर्व स्टॉलला भेट द्यावं, तसेच तुम्ही विक्री करून आपल्या बचत गटांना तुम्ही सहकार्य करावं, एवढे विनंती। थैंक यू। बड़ी संख्या में लोग यहां पहुंचकर ग्रामीण महिलाओं के उत्पादों की खरीदारी कर रहे हैं और उनके प्रयासों को सराह रहे हैं। आयोजकों ने नागरिकों से अपील की है कि अधिक से अधिक संख्या में इस महोत्सव में पहुंचकर ग्रामीण महिलाओं का उत्साह बढ़ाएं और वोकल फॉर लोकल को समर्थन दें। राधा किशन छूटे की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम। आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।